श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। एवढ्या जीवघेण्या थंडीमध्ये आज जरा लवकरच उठावं लागले। माझी अंघोळ झाल्यानंतर सर्वांसाठी बाहेरच्या चुलीवर अंघोळीला पाणी ठेवले। तर मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं माझ्या घरी पाहुणे येणार आहेत, सॉरी पाहुणे नाही तर माझ्या जवळची घरातलीच माणसे येणार आहेत। तर ते आज सकाळीच आले आहेत। वाट बघत असाल ना, तर चला सांगते आमच्याकडे कोण आलं ते। तर ते आहेत माझ्या नंदूबाई आणि त्यांची फॅमिली। माझ्या नंदूबाईला थोडं बरं नाही, तर ते 15-20 दिवस राहणार आहेत। तसं पण ते जास्त येत नाही, कारण ते पुण्यावरून खूप लांब राहतात, अकोला साईड विदर्भामध्ये। तर रात्री ते गाडी लेट असल्यामुळे उशिरा बसले। मला वाटलं त्यांना यायला उशीर होईल, पण ते सकाळी लवकरच पोहोचले। सर्वांचं आवरून झाल्यानंतर मी त्यांना नाश्ता दिला। नाश्त्यामध्ये मी त्यांच्यासाठी इडली सांबार बनवला होता। घरामध्ये खूप गार वाटत होतं, म्हणून ते बोलले आम्हाला बाहेरच बसून नाश्ता करायचा आहे, आणि त्यांच्यासोबत बसून मी पण नाश्ता करून घेतला। आणि काय तर नाश्त्यामध्ये पण इडली आणि जेवणामध्ये पण इडली, कारण माझ्याकडून इडली बॅटर जरा जास्तच झालं होतं, म्हणून स्वयंपाकाला दिली सुट्टी। दुपारी सर्व काम आवरून झाल्यावर माझे पती कपाटामध्ये काही महत्त्वाचे कागदपत्रे शोधत बसले होते। त्यामध्ये त्यांना आमच्या लग्नाचे काही फोटो भेटले, तर ते आम्ही सगळे बघत बसलो। त्यानिमित्ताने का होईना माझ्या चिमणीला आमच्या लग्नाचे फोटो बघायला मिळाले आणि ती खूप खुश झाले आणि फोटोच्या पप्प्या घेत बसले। नंदूबाईच्या मुलांना घरात काही करमत नव्हतं, तर ते बोलले मामी घेऊन चला बाहेर कुठेतरी फिरायला। मग त्यांना घेऊन घराजवळच्या मंदिरामध्ये आले। तिथे खेळून झाल्यानंतर मंदिराजवळच्या डोंगरावर गेलो। तिथून आमच्या गावचा व्ह्यू बघा किती भारी दिसतोय। घरी आल्यानंतर थोडं फरसाण खात खात मोबाईल बघत बसले, कारण त्यामध्ये माझ्या नवऱ्याने न्यू मूवी भरून आणली होती आणि मी तुम्हाला माझ्या